देशभरातील स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेत सातत्यानं समोर येणाऱ्या पेपरफुटी, गैरव्यवहार आणि परीक्षा घोटाळ्यांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप करत चंद्रपुरात काँग्रेसनं केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। यंग रेस्टॉरंट येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार प्रतिभाताई धानोरकर, माजी आमदार सुभाष धोटे, शहर काँग्रेस अध्यक्ष शिवाराव पोलशेट्टी यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी नीटसह विविध भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण आणि परीक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटींचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। काही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांबाबत झालेल्या गंभीर चुका, पुनर्परीक्षेतील गोंधळ आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा उल्लेख करत विद्यार्थ्यांच्या वेदना आणि अनुभव मांडण्यासाठी आयोजित छात्रों की गूंज परिषदेतही या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली। राहुल गांधी यांच्या विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादाचं सादरीकरण दाखवत युवकांमध्ये जागृती करण्याचाही प्रयत्न करण्यात आला। काँग्रेसनं सर्व परीक्षा घोटाळ्यांची न्यायालयीन देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, दोषींवर कठोर कारवाई, स्वतंत्र आणि पारदर्शक राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा उभारणं तसंच प्रभावित विद्यार्थ्यांना न्याय व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड सहन केली जाणार नाही, अन्यथा विद्यार्थी आणि युवकांना सोबत घेऊन राज्यभर लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही काँग्रेसने दिला। शिक्षण व्यवस्था तर ICU मध्ये आहे, परंतु ICU मध्ये भरती केल्यानंतर जो काही त्याला ट्रीटमेंट पाहिजे डॉक्टरकडनं किंवा सुप्रिटेंडकडनं, ती ट्रीटमेंट मिळून नाही राहिली आहे, म्हणून आमचं रडणं आहे। खरं पाहिलं तर त्याला ट्रीटमेंट मिळाली पाहिजे आणि पेशंट हा ICUतून बाहेर आला पाहिजे। परंतु सरकारला असं वाटतं की हा पेशंट ICUतच झाला पाहिजे आणि ICUमध्येच खतम झाला पाहिजे। हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे। आज नीटच्या परीक्षेमध्ये जेव्हा 21 लोक आत्महत्या करतात, तरी जर सरकारला जाग येत नसेल आणि कुठेतरी प्रधानमंत्री रविवारी मन की बात, चाय पे चर्चा, इसकी चर्चा, उसकी चर्चा, काय को इसकी उसकी चर्चा करते बोलना। अब अभी तुमने पेपर पे चर्चा करना चाहिए और इसमें कोई दोषी उस पर कार्रवाई करना चाहिए। माझा स्पष्ट असा आरोप आहे की जो या नीट मधला जो प्रमुख होता परीक्षा घेणारा, तो व्यापम घोटाळ्यामध्ये सुद्धा मध्य प्रदेशमध्ये प्रमुख होता। त्याच्या काळामध्ये जर समजा घटना घडली असेल तर त्याच माणसाला प्रमुख नेमण्यामध्ये काय अर्थ आहे? खरं त्या माणसाला शिक्षा दिली पाहिजे आणि जो धर्मेंद्र प्रधान जो शिक्षण मंत्री म्हणून बसला आहे त्याला ताबडतोब हटवून नवीन शिक्षण मंत्री नेमला पाहिजे, तरच सरकारने कुठेतरी केलं काय कारवाई कसं होईल। नाही तर कमीत कमी 21 लोकांचं पाप या सरकारला लागेल असं माझं स्पष्ट मत आहे। विदर्भ कॅडरबद्दल जी मागणी केली, आम्ही 2009 साली जेव्हा मी आमदार असताना अशोक चव्हाण साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस सुद्धा मी, वडेट्टीवार आणि आमच्या सोबत जे अनेक आमदार होते त्यांनी विदर्भ कॅडरची मागणी केली। अशोक चव्हाण साहेबांनी महाराष्ट्र विधानसभेमध्ये जेव्हा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, त्या अर्थसंकल्पामध्ये पुढील वर्षामध्ये वेगळं विदर्भ कॅडर करण्यात येईल असं म्हणून त्यांना आश्वासित केलं। परंतु पुढील वर्षी अशोक चव्हाण साहेब CM पदावरून गेले तर तो विषय तसाच बाजूला राहून गेला। तरी तुमच्या मार्फत आमची मागणी अशी आहे की विदर्भातील कर्मचाऱ्याला किंवा लोकांना न्याय मिळण्यासाठी विदर्भ कॅडर निर्माण केलं पाहिजे आणि MPSC धर्तीवर विदर्भ प्रदेश निवड समिती निवडली पाहिजे।